और धनतेरस की सबको आज बहुत सारी शुभकामनाएं। दिवाली का त्यौहार आ रहा है तो तहे दिल से सबको इसकी शुभकामनाएं देती हूँ। और इसके साथ में मैंने हाल ही में कुछ लिखा था, एक जो किस्सा है मैं आपको सुनाना चाहती हूँ, फिर हम लोग अपनी मेरी कविता के ऊपर चलते हैं। मैंने लिखा था कि वो स्कूटर तेज़ नहीं चलाते हैं, कि अब वो स्कूटर तेज़ नहीं चलाते हैं, ना ही किसी को ओवरटेक करते हैं। अब हेलमेट पहना करो ये भी उनको मुझे बताना नहीं पड़ता। हाईवे पर मैंने कई बार पढ़ा था कि ना स्कूटर धीमे चलाइए, घर पे कोई आपका इंतज़ार करता है। तो इसके चलते हुए अपने उसे पढ़ते ही शायद से गाड़ी की रफ्तार अपने आप धीमी हो जाती है, शायद हो जाती है, राइट। तो लेकिन हर रास्ते में, गली में, मोहल्ले में ये कहाँ लिखा होता है। मेरे कान का एक झुमका टूट गया था, कि मेरे कान का एक झुमका टूट गया था, मैंने उनके स्कूटर की चाबी को लगा दिया। अब मैं घर पे हूँ और आपका इंतज़ार कर रही हूँ, ये उन्हें अलग से बताना नहीं पड़ता है मुझे। एक कविता मैंने लिखी है, मराठी में है। मोस्टली मैंने एक जंजी पेरेंट्स और जंजी बच्चों के लिए मैंने ख़ास तौर पे ये उनके ऊपर जाएगी। अगर आप उस कैटेगरी में आते हो तो ये बेशक है आपके लिए है। तो मेरी कविता है की आई बाप नावाची नाती आहे तोपर्यंत काळजी करावी। तुमची आई तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता तेव्हा तुमचा लहान मुलांसारखा डबा अजूनही भरते का? तुम्हाला काय हवं आहे, काही नको याची काळजी ठेवते का? तुम्हाला तुमच्या आवडीच्या ताटामध्ये जेवायला वाढते का? आणि मग ती त्या ताटामध्ये किंवा लहानशा भांड्यामध्ये, एखादं बशीवजा प्लेटमध्ये किंवा डायरेक्ट कढईमध्येच वाढते का जेवायला स्वतःला? तुम्हाला गरम आणि ताजी पोळी वाढून स्वतःला शिळी पोळी ताटामध्ये वाढून घेते का? कधी म्हणते की आज मला नाही जमत आहे स्वयंपाक करायला, काहीतरी ऑर्डर कर ना आणि खा बरं वेळेवरती. हिरमुसल्या चेहऱ्यानी तुम्ही जाता की आज घरचं जेवण नाही म्हणून. करता मग स्विगी, झोमॅटो, बिर्याणी किंवा दाल खिचडीची ऑर्डर. तुम्ही आईला विचारता का की आज तुला बरं नाही आहे, मग तू आज काय खाणार आहेस? हळूच बोलता बोलता म्हणता का की आई दार उघड ना, तुझ्यासाठी पण मी पार्सल ऑर्डर केलं आहे आणि बिल ऑलरेडी पेड आहे. कधी आईला डिनरवरती घेऊन गेल्यात का तुम्ही? की केव्हा आईला डिनरवर घेऊन गेल्यात का तुम्ही? जशी आपण गर्लफ्रेंडला खुर्ची हलगत मागे घेतो ना, त्याप्रकारे केव्हा तिला स्पेशल फील करावले का? केव्हा तरी असं करून बघा ना. 10 रुपयाचं एक गुलाब मिळतं. 10 रुपयाचं गुलाब मिळतं सिग्नलवरती. फार फार 100 रुपयाला बुके मिळत असेल. केव्हा घेतलाय का आपण आईसाठी? केव्हा तरी करून बघा हेही. दिसू दे फिल्मी, होऊ दे 100 रुपये खर्च. लहान मुलांसाठी खुश होईल ती ही माऊली. तुम्ही लहानपणी व्हायचात ना अगदी तसं. मुलं कमावती झाली आणि दिवाळी सणावाराला आपापली शॉपिंग करू लागली. जस्ट चेंज म्हणून आईसाठी तुम्ही एखादी साडी किंवा पर्स घेतली का कधी? बरं शेवटी कधी घेतली आठवून सांगता का? तुमचं डोकं दुखण्याने आईला त्रास होतो. ती बाम सोडून देते तुम्हाला. तुम्हाला झोप येऊपर्यंत तुमच्या उशापाशी थांबते. तुम्ही कधी आईला बाम लावून दिल्यात? ताप असताना गार पाण्याच्या पट्ट्या कधी बदलल्यात? तुम्हाला बरं नसताना आई सिक लीव्ह घेते, की तुम्हाला बरं नसताना आई सिक लीव्ह घेते. तुम्ही केव्हा सिक लीव्ह घेतली आईला बरं नाही म्हणून? जास्त नाही हो, जरासा बाम लावून द्या कपाळाला आणि गरम गरम चहा बनवा. की जास्त नाही, जरासा बाम लावून द्या कपाळाला आणि गरम गरम चहा करा, जसा येईल तसा बनवा. आज चहा साखर जरी कमी पडली ना तरी त्या माऊलीला गोडच वाटेल. ही आई नावाचं माणूस ना फार लवकर वितळतं, विरघळतं मी तर म्हणते. याला फार काही करायची गरज लागत नाही. फॅमिलीचा ग्रुप केले का तुमच्या आईने तुमच्यासाठी व्हॉट्सॲपवरती, तुम्ही, मुलं, आई असा काही? तिच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजला तुम्ही केव्हा रिप्लाय करता? की जेव्हा गुड मॉर्निंग तुम्हाला मेसेज करते तेव्हा तुम्ही तिला केव्हा रिप्लाय करता? आठवते काही? तुमच्या आईने आज DP चेंज केला आहे. तिला कधी मेसेज करून म्हणालात का की आई हा DP छान दिसतोय तुझा म्हणून? मॉम यू हॅव अ ग्रेट डे, लव्ह यू. तुम्हाला माहिती आहे का आईसाठी मुलं नेहमी प्रायोरिटीवरती असतात. ती मीटिंगमध्ये जरी असेल ना, जर तुमची आई कमावती असेल, ऑफिसलाच असेल, ती मीटिंगमध्ये जरी असेल तरी मुलांचा फोन आधी घेते. आपण केव्हा फोन घेतो आईचा एका रिंगमध्ये? आपण कधी फोन घेतो आईचा एका रिंगमध्ये? आठवून सांगा. ती म्हणतेही बऱ्याचदा की अरे बोल ना, मी मीटिंगमध्ये आहे, की नंतर काही बोलू, काही अर्जंट असेल तर. आईचा फोन आपण एका रिंगमध्ये कधीच उचलत नाही आणि घेतला तरी काय काम आहे आई, नंतर बोलूया आपण, असं म्हणून आपण फोन सरळ सरळ कट करून देतो आणि पुन्हा मग करायला विसरूनही जातो. तुमच्या आईला सिनेमा किंवा नाटक वगैरे आवडतं का?
तिच्यासाठी किंवा नाटकाचं तिकीट काढून आणलेत का तुम्ही? तिला ऑफिसमधून पिक करतोय मी आज. आज आपण नाटकाला जाऊया. असं गोड सरप्राईज केव्हा दिलंय का? तिच्या वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीला घरी बोलवून बर्थडेची पार्टी केव्हा दिली आहे का तुम्ही? लहानपणी तुमच्याही करायचे ना बर्थडेची पार्टी सगळ्या मित्रांना बोलवून वगैरे. तुमचा आज वाढदिवस असेल, जेव्हा असेल तेव्हा तुम्ही अजून एक केक आणा. की जेव्हा तुमचा वाढदिवस असेल ना, त्या दिवशी तुम्ही एक एक्स्ट्रा केक आणा. तुमची आई विचारेल, की "अरे, अजून एक एक्स्ट्रा केक का आणलायस?" म्हणून तू. तिला म्हणावं, की "आज तुझा पण वाढदिवस आहे." ती म्हणेल, की "नाही, माझा आज वाढदिवस नाही आहे." तर म्हणा, "जेव्हा जन्म झाला होता ना माझा, त्याच दिवशी तुझा पण जन्म झाला होता. की जेव्हा जन्म झाला होता माझा, तेव्हा तुझा पण जन्म झाला होता." यावर मी लिहिलं होते, की जेव्हा तिचा जन्म झाला त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला होता. ते हे प्रत्येकाला लागू पडतं, की ज्या वेळेला आपला जन्म झालेला असतो, तेव्हा आपल्या आईचा जन्म झालेला असतो आणि जेव्हा आपल्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा त्या दिवशी आपलाही जन्म झालेला असतो. पण मुलं आपापल्या एका वेगळ्या विश्वामध्ये एवढे बिझी असतात, की ते आई-वडिलांना विसरून एक वेगळ्या कोशामध्ये गुंतलेली असतात. तर त्यावर मी कविता लिहिली होती. धन्यवाद.